नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. आता सध्या आपण वर्तमानपत्र पाहिली किंवा वृत्तवाहिन्या पाहिल्या किंवा सोशल मीडिया जरी पाहिला तरी त्यात सातत्याने आपल्याला एक बातमी फिरताना दिसते, ती म्हणजे भाजपामध्ये आणि शिंदे सेनेच्यामध्ये फूट पडत चालली, महायुतीमध्ये दरार निर्माण झालेली आहे. आणि ही दरार आता इतकी वाढत आहे की कदाचित जे शिंदे आहेत, एकनाथ शिंदे, ते आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील किंवा फडणवीस साहेबही त्यांना काढून टाकतील. कारण एकच आहे की आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः मुंबई महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये कदाचित महायुती एकत्र लढणार नाही आहे, तर प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे असं एकंदर चित्र दिसतंय. आणि याला सातत्याने खतपाणी घातलं जात आहे ते आपल्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींतर्फे. आणि त्याच्या इतक्या अतिरंजक बातम्या प्रसारित होत आहेत ना की ते ऐकून आणि पाहून हसायला येतं किंवा त्यांची कीव करावीशी वाटते. आता काय तर म्हणे शिंदे साहेब हे नाराज होते आणि म्हणून मंत्रिमंडळाची जी कॅबिनेटची जी बैठक झाली होती एक महत्त्वाची परवाच्या दिवशी, त्या बैठकीला शिंदे गटाचे सगळेच्या सगळे आमदार अनुपस्थित होते. आणि त्यामुळे फडणवीस साहेब भयंकर भडकले आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा आमचा आमदार फोडलात आणि त्याला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या गटात प्रवेश दिलात, मग आम्ही आता तेच केलं की तुमच्या गटातला आमदार फोडून आमच्या गटामध्ये आणला, तर तुम्हाला का दुःख होतं? सुरुवात तुम्ही केली आहेत ना, असं ते म्हणाले मंत्रिमंडळाच्या बैठकीत. वास्तविक त्या कॅबिनेट बैठकीमध्ये भाजपाचे सुद्धा कित्येक आमदार अनुपस्थित होते, अजित पवार गटाचे सुद्धा आमदार अनुपस्थित होते. याचं कारण एकच आहे की आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्याचा प्रचार करण्यासाठी आणि उमेदवार आपले निश्चित करण्यासाठी अनेक आमदारांना त्या पक्षांनी भूमिका दिलेली आहे किंवा त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी हे सगळे लोक आपापल्या मतदारसंघामध्ये गेलेली आहेत आणि तिकडे उमेदवार चाचपणी करत आहे, कोणाला तिकीट द्यायचं हे याचे निकष ते ठरवत आहेत, मुलाखती घेत आहेत आणि आपल्या पक्षाचा प्रचारही करत आहेत. पण असं असून सुद्धा केवळ शिंदे नाराज आहेत आणि शिंदे आता कदाचित युतीतून बाहेर पडतील. आता महायुतीला धोका निर्माण झाला आहे. अहो, ही स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, ही फक्त लोकप्रतिनिधींची निवडणूक आहे. याच्यामध्ये सत्तेला म्हणजे भाजपाच्या किंवा महायुतीला कुठच्याही प्रकारचा धोका नाही आहे. परंतु चित्र असंच रंगवलं जात आहे की आता फडणवीस साहेब कदाचित शिंदे साहेबांची तक्रार करतील पक्षश्रेष्ठींकडे आणि त्यांना पायउतार व्हायला लागेल. आता हे अतिरंजित केलेलं आहे. शिंदे साहेब कदाचित नाराज असतीलही किंवा फडणवीस साहेबांना राग आला असेल, पण त्याचं एवढं मोठं करण्याइतकं काही परिस्थिती नाही आहे. आता सातत्याने अजून एक प्रसारमाध्यमांना विषय मिळाला, ते म्हणजे शर्मिला ठाकरे ज्या राज ठाकरेंच्या पत्नी आहेत, त्यांनी जी काही विधानं केलीत एका मीटिंगमध्ये त्याच्या संदर्भात, की त्या आता किती तेजस्वीपणे बोलत आहेत, त्यांच्यामध्ये नेतृत्व कोण पुरेपूर आहेत. आता त्या बहुतेक मनसेच्या स्टार प्रचारक होणार किंवा आता दोन भावांची जी युती होती आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तर आता राज ठाकरे यांना घरातच एक कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. राज ठाकरे अमित ठाकरे यांच्या जोडीला शर्मिला ठाकरे सुद्धा मैदानात उतरले आहेत आणि पहिल्यांदाच त्यांनी राजकीय भाष्य केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाबद्दल त्यांनी मत व्यक्त केले, ते असं म्हणाल्या आणि ते प्रसारमाध्यमातून दाखवलेही जाते की आता 3 वर्ष झाली पक्षचिन्हाच्या बाबतीत आणि आमदारांच्या बाबतीत केस पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात, पण सुप्रीम कोर्टाला वेळच मिळत नाही आहे. अजून तारखांवर तारखा देत आहेत. आता जानेवारीची तारीख दिली आहे, तोपर्यंत कदाचित या निवडणुका होऊनही जातील. मग त्या निवडणुकीला काय अर्थ राहतो? आज ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि ती त्यांनी मांडली, पण आज त्यांना सोयीस्करपणे हा विसर पडलाय की सामान्य नागरिक सुद्धा या कोर्ट कचेरीच्या जाळ्यामध्ये किती अडकले गेले आहेत. आज 30-30, 40-40 वर्ष त्यांना निकाल मिळत नाही आहेत. आणि निकाल कारण एक महत्त्वाचं तत्व असं आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. मग आज तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही हे लागू करता पक्षाच्या बाबतीमध्ये, तर मग सामान्य माणसांच्या बाबतीत तुम्ही कधीतरी विधान केले का हो? तुम्ही आज उद्धव ठाकरेंची बाजू घेताय कारण दोन भाऊ एकत्र आले. त्याच्याबद्दल कोणाचं काहीच दुमत नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. जर दोन भाऊ एकत्र आले आणि घराण्यामध्ये जर हितसंबंध चांगले झाले तर ती केवळ चांगलीच गोष्ट आहे. पण आज उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची कास सोडली
आणि एकेकाळी काँग्रेसचाशी जो उभा दावा होता शिवसेनेचा, त्यांनाच जाऊन तुम्ही त्यांच्याच पक्षामध्ये जाऊन बसलात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. इंडिया अलायन्समध्ये तुम्ही समाविष्ट स्वतःला करून घेतलं. वक्फ बोर्ड याबद्दलचे बिल लोकसभेत मंजूर झालं, त्याच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतली आणि असंही सांगितलं की वक्फच्या जमिनी जर गव्हर्नमेंटने घेतल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू. मग या बाबतीत तुम्ही का नाही विधान केलं? तुम्ही तुमचा स्टँड पण स्पष्ट करायला पाहिजे ना. तुम्ही हिंदुत्वाच्या बाजूने आहात का हिंदुत्वाच्या विरोधात आहात? फक्त आता काय झालंय, दोन भावांना सत्ता मुंबई महापालिकेची मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांच्या सर्वायवलसाठी. कारण राज ठाकरेंकडे जरी गमावण्यासारखं काही नसलं तरी त्यांना कमवायची तर इच्छा आहेच. त्यांना अमित ठाकरेला पुढे वारसा चालवून द्यायचा आहे. आदित्य ठाकरे थोड्या तरी प्रमाणात वारसा चालवत आहेत. आणि आज जरी मातोश्रीची गोडाऊन भरली असतील पैशांनी आणि त्यांच्या संपत्तीने, त्यांनी अनेक स्थावर जंगम मालमत्ता लंडनपासून निर्माण केलेल्या आहेत, तरीसुद्धा त्यांना परत पैशाची आवक व्हायचं आहे. कारण पैशाची चटक त्यांना लागलेली आहे आणि ते इन्कम बंद झालं तर ते स्वस्त राहणार नाहीत. आणि मुंबई महापालिका ही जगातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे आणि त्या महापालिकेवर कब्जा करायचा, यासाठी आपण आपापले मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे, हे त्यांचं मत आहे. त्यामुळे दोघांचा शत्रू एकच आहे की भाजपा. आज काश्मीरमध्ये जो अतिरेकी हल्ला पहलगाममध्ये झाला त्याच्या विरोधात सुद्धा एक चकार शब्द उद्धव ठाकरेंनी काढला नाही. ते लंडनमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत होते, त्या बाबतीत शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे काही बोलले का? नाही बोलले. पण उलट राज ठाकरे यांनी असं सांगितलं की ते ऑपरेशन सिंदूरवरून काय फायदा आहे? जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केला त्यांना पकडून मारायला पाहिजे ना. ते तर कुठे कोणालाच माहीत नाही. अरे पण असे अतिरेकी तुम्हाला सहजासहजी मिळतात का? पण त्याच्यानंतर त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना शोधून काढलं, त्यांना कंठस्नान घातलं आणि त्या तिघांचा खात्मा केला. हे तुम्हाला दिसलं नाही का? त्याच्याबद्दल तरी मोदी सरकारचे तुम्ही आभार मानलेत का? किंवा तुमचा भाऊ उद्धव ठाकरे यांनी याच्याबद्दल मौन बाळगलं, याच्याबद्दल तुम्ही काही बोललात का? नाही बोललात. याचा अर्थ काय आहे? तुमची धरसोड वृत्ती आहे. आता तुम्हाला असं आहे की तरुणोपाय नाही आहे, मुंबई महापालिका कशी करून कॅप्चर करायचा म्हणून एक मराठीचा मुद्दा तुम्ही उचलून धरलात आणि आता सांगतात महापौर हा भाजपा म्हणतं की हिंदू असेल पण ते मराठी असेल असं सांगत नाही आहेत. आम्ही जर निवडून आलो तर आमचा महापौर मराठीच असेल. तो मराठी असला तरी तो सामान्यांचं ऐकणारा पाहिजे, त्यांची कामं करणारा पाहिजे ना. आणि असं भाजपाने कुठे म्हणलं की आम्ही मराठी उमेदवार देणार नाही. हिंदू तर असलाच पाहिजे, तो मराठी असला पाहिजे, याच्या बाबतीत दुमत नाहीच आहे. कारण महाराष्ट्र काय किंवा मुंबई काय ही आपण आपल्याकडे राखण्यामध्ये किती लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं हे आपल्याला माहितीच आहे. आणि खुद्द बाळासाहेबांनीही सांगितलेलं होतं की महाराष्ट्रात किंवा मुंबईत मुख्यमंत्री काय किंवा महापौर काय हा मराठीच असला पाहिजे. आणि त्यामुळे जर आपण म्हणजे फडणवीस साहेब सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना खूप मानत होते, जर आज भाजपा सुद्धा ठाकरेंच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मान देत असतील आणि त्यांच्या मताशी ते सहमत असतील, हिंदुत्वाशी जसे सहमत होते तसे मराठीच्या मुद्द्यावर सहमत असतील, तर महापौर तेही हिंदूच नाही तर मराठीही देतील. आणि त्यासाठी आपण सर्वसामान्य लोकांनी सुद्धा आग्रही असलं पाहिजे. एका चॅनलवाल्यांनी तर आणखीनच काय काय शोध लावले. त्यांचं म्हणणं आहे तर राज ठाकरे जे आहेत ते एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे आणि उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना जी स्प्लिट होऊन दोन वेगळे वेगळे पक्ष स्थापन झाले आहेत त्यांना एकत्र आणणार आहेत. कारण एकनाथ शिंदे यांचा शत्रू, उद्धव ठाकरे यांचा शत्रू आणि राज ठाकरे यांचा शत्रू एकच आहे आणि तो म्हणजे भाजपा. आणि त्यामुळे भाजपाच्या विरोधात जर लढायचं असेल तर तिघांनी एकत्र आलं पाहिजे. आणि त्यासाठी आता बहुतेक राज ठाकरे शिष्टाई करत आहेत. आता कदाचित हे व्हायला वेळ लागेल पण हे नक्की होणार भविष्यामध्ये असं एका वृत्तवाहिनीवर यूट्यूब चॅनलवर सांगितलं जात होतं. पण तुम्ही एक विचार करा की त्यांच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. आज धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचं, आमदार जे सोडून गेले त्यांची वैधता, या सगळ्या केसेस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत. असं असताना तुमच्या डोक्यात असा विचार येतोच कसा हो? आणि ह्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे त्याला अवास्तव महत्त्व देण्याचं काम नाही आहे ना. आता हे लोक जे गेलेत ते आपापल्या पक्षाच्या कार्यासाठी गेलेले आहेत, त्यांचे उमेदवार फायनलाइज करायला गेलेत आणि महायुती जर एकत्र लढली असती तर केव्हाही ते चांगलंच होतं राज्याच्या दृष्टीने. पण आता प्रत्येकाची कॅल्क्युलेशन्स काय आहेत ते आपल्याला माहिती नाही आहे. आणि त्यामुळे ते जरी स्वतंत्र लढत असले तरीसुद्धा आपल्या सर्वसामान्य लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की हिंदुत्वाचा मुद्दा, मराठीचा मुद्दा हा जो आहे
तो फार महत्त्वाचा आहे. कारण आता सुद्धा मध्ये लाल किल्ल्याच्या बाहेर अतिरेकी हल्ला झाला. आपल्या सुरक्षा यंत्रणांनी त्याचे धागेदोरे आधीच त्यांना मिळाले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी ती रॅकेट्स बस्ट करायला सुरुवातही केली होती. आणि त्यामुळेच केवळ फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी बहुतेक दिल्लीमधलं बॉम्बस्फोट म्हणजे जे भरलेलं होतं एक्सप्लोजिव्ह ते उडवून दिलं. पण त्याच्यानंतर 2,900 टन इतकं आपण अमोनियम नायट्रेट आणि एक्सप्लोजिव्ह हे रिकवर केलेलं आहे. अनेक अतिरेक्यांना पकडले. सगळेच्या सगळे मुस्लिम आहेत. अल फला युनिव्हर्सिटी ही त्यामुळे उजेडात आली. तिथे कैसे गैरव्यवहार चालले आहेत ही आपल्याला माहिती आहे. आत्तापर्यंत अल फला युनिव्हर्सिटी मी कधी UGC मध्ये पाहिली पण नव्हती, कधी नावही ऐकलं नव्हतं. आता कळलेलं आहे की त्या युनिव्हर्सिटीच्या नावाखाली काय काळे धंदे चालतात. तिकडचे जे एम्प्लॉई आहेत त्यांना फक्त बेसिक पे जो आहे तो त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो आणि बाकीचे जे पैसे ते कॅशने दिले जातात, असं एक एक्सप्लेनेशन आपल्याला समोर आलेले. पण असं का होतं, त्यांचे पैशाचे स्रोत काय आहेत, त्याचा विनियोग कसा केला जातो, हे सगळं आता हळूहळू बाहेर येणारच आहे. आणि त्यांचा जो एकाच वेळेला 7-8 शहरामध्ये बॉम्बलास्ट करायचा प्रयत्न होता तोही हाणून पडला गेला आहे. त्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत. आणि त्यामुळेच हे जे आता मतलबी स्वार्थी युती होऊ पाहत आहेत त्याला आपण सर्वसामान्य लोकांनी खतपाणी दिलं नाही पाहिजे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि जो काही योग्य उमेदवार आहे, जो हिंदुत्वाची कास धरणार आहे, मराठी माणसांच्या हितासाठी काम करणार आहे, त्यालाच आपण निवडून दिलं पाहिजे. आता फडणवीस साहेबांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ भाजप करून चालणार नाही. त्यांना सर्वसामान्य नागरिकांचाही विचार करावा लागणार आहे. मराठीचा मुद्दाही त्यांना उचलून धरावा लागणार आहे. तसंच मराठी अस्मिता, हिंदू अस्मिता जपण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि बाळासाहेबांचं जे विधान आहे तेही लक्षात ठेवून त्याप्रमाणेच त्यांनी कार्यवाही केली पाहिजे. तर आज भाजपाप्रती जो सर्वसामान्यांना आदर आहे, विश्वास आहे, तो कायम राहील. अन्यथा भाजपाची जर विश्वासार्हता गमावली गेली तर सामान्य नागरिकांची परिस्थिती ही अतिशय दयनीय होणार आहे. आणि ती होऊ नये असं वाटत असेल, त्यांचा विश्वास आपण जपावा असं वाटत असेल तर त्या दृष्टीनेच पावलं उचलली पाहिजे. आणि जी युतीमध्ये सारखी भांडणं होत आहेत किंवा मतभेद होत आहेत तेही कमी केले पाहिजेत. आज अजित पवारांच्या मुलावर जो आरोप आला, पार्थ पवारवर, त्या पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणी, त्याच्यात FIR मध्ये त्यांचं नाव नाही आहे. याचा अर्थ काय आहे की तुम्ही त्यांना वाचवायचा प्रयत्न करतायत. ते जे आहेत अजित पवार ते अमित शहांना भेटून आले तरीसुद्धा झालेलं नाही काही. पार्थ पवारांवर काही गुन्हा नोंदवला गेला नाही आणि व्यवहारच रद्द झाला. कसा केला गेला याचंही उत्तर सर्वसामान्यांना देणं त्यांनी अपेक्षित आहे. आणि असं जर केलं नाही तर तुमची सुद्धा युती संधी साधू आहे असाच समज लोकांमध्ये दृढ होत जाईल. आणि त्यासाठी तुम्ही नुसतं सांगू शकत नाही कायदेशीर बाबी आम्ही तपासले आहेत आणि योग्य ते आम्ही पावलं उचलतो. योग्य काय आहे ते लोकांनाही समजते ना. आज सामान्य माणसाला तुम्ही असं करू दिलं असतात का? त्याला लगेच जेलमध्ये टाकलं असतं, त्याची चौकशी लावली असती, त्याचं लाईफ बर्बाद झालं असतं. पण आज केवळ पार्थ पवार आहेत म्हणून ते यातून सही सलामत सुटले गेलेत केवळ तुमच्या आणि तुमच्या पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादामुळे. एका सामान्य लोकांना कळत नाही आहे, हे कळते. त्यामुळे सामान्य लोकांनी सुद्धा प्रचाराच्या दरम्यान जेव्हा ही लोक आपल्याला दारी येतील किंवा सभेमध्ये असतील तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे. सगळे जे मुद्दे आहेत हे उपस्थित केलं पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे. तरच आपण आपलं अस्तित्व टिकवू शकतो. कोणत्याही एका पक्षावर सर्वसामान्य माणसांनी अवलंबून राहू नये आणि प्रसारमाध्यमातून जी काही चित्र रंगवली जात आहेत त्याला सुद्धा भुलू नये आणि आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून त्याप्रमाणे मतदान करून आपण आपलं भविष्य सुरक्षित केलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.